आयोजकांनी सर्वच कमिटी मेंबरांनी आज भरपूर मेहनत घेतली आहे. मागील 3 दिवस सातत्याने मात्र अगदी सातत्याने बाउंड्री लाईनमध्ये ताबा पाहायला मिळाला आणि आज देखील सर्वच आमचे कमिटी मेंबर सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. जाऊया या मॅचच्या दिशेने. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. दोन्ही टीमचा 12 पॉईंट कंपल्सरी असेल व त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. अर्थातच बीमर साठी आणि एक रनआउट साठी व त्यानंतर एलबी वाईट आणि बॅट कट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये याचीही नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकला खरं तर या मॅचचा टीम जुगरेवाडी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ओपनिंग प्लेयर्स सध्या तरी खेळपट्टीचा अंदाज घेतलाय आणि आता दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. योगेश आणि त्यांच्या समवेत प्रवीण आहेत. यस मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. P1 चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विकी. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेन. अगदी या ठिकाणी पाहिलं तर अपरकट करण्याचा प्रयत्न परंतु इथून अगदी बॉलला सरळ पाठवला या गली रिजन मध्ये. तिथे पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल एकवटली जाते. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल सध्या तरी योगेश यांच्या बॅट मधून येते. अगदी योगेश पार्थिव मैदानाच्या आतमध्ये आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका सातत्याने योगेशने मात्र कित्येक सारे मैदान गाजवले आहेत. त्या समवेत प्रवीणने देखील भरपूर सारे ग्राउंड गाजवलेत. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली. बॉलला सह पाठवलाय अगदी लॉंग लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार. प्रवीणच्या बॅट मधून चौकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आहेत. म्हणजेच खरं तर झुगरवाडी टीमचा बायकर मॅन. अगदी मागील वर्षी आपण पाहिले तर प्रवीणला मॅन ऑफ द सिरीज म्हणून नक्कीच बाईक मिळाली होती आणि तोच प्रवीण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी खोऱ्यानं धाबा जमा करत असताना जस मागील बॉलवरती 4 धाबा आल्या होत्या परंतु आताचा हा चेंडू निर्धाव म्हणजेच डॉट बॉल. सध्या तरी इथून चाफेवाडी पठार म्हटलं तर हा देखील एक मोठा संघ आहे. दादा संघ आहे. आज सर्वच ए गटातील संघ पाहायला मिळतील. समोर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी. सध्या तरी प्रवीणला थांबवण्याचं काम इथून गोलंदाज विकी करतोय. अगदी मागील चेंडू फुलटॉस होता परंतु त्यामध्ये 4 आल्या होत्या आणि त्यानंतर लगातार मात्र 2 चेंडू बीट केले गेलेत. लगातार डॉट बॉल आलेत. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. गुडलेस स्पॉटचा बॉल. इथे फटका हा देखील दमदार आहे. बॉलला सब पाठवलाय मिड विकेट क्षेत्रात. पंचांचा इशारा. बॉल सीमा पार. प्रवीण सावळाच्या बॅट मधून बिग हिट षटकार. बत्तीस 6 धावा आल्या. मात्र प्रवीण जो सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. इथे देखील लॉंग साइडला उडवलाय. लॉफ्ट केलाय. हा देखील बॉल जाईल सलगचा दुसरा. बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक षटकार. काय अप्रतिम बॅटिंग. अगदी मागील 2 चेंडू पाहिले तर गोलंदाज विकीचे होते आणि त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूंवरती नक्कीच मी तर म्हणेन प्रवीणचं नाव लिहिलं गेलं. अर्थातच लगातार 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. भरपूर चांगले शॉर्ट सिलेक्शन. अगदी जसा चेंडू आला तसा मात्र अगदी बॅट वरती घेतला आणि लगेचच मात्र 6 धाबा इथून वसूल केल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. P1 षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि P1 मध्ये ताबडतोड बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी P1 मध्ये पाहिलं तर पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आली होती. सिंगल नंतर पाहिलं तर 4 धाबा आल्या. 4 नंतर लगातार 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 बॉलवरती लगातार 2 षटकार आलेत. म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले बिनबाद 17 धाबा.
चला नेक्स्ट मॅच टीम कोपराची बडे आणि डिक्सल पाळी दोन्ही संघ आपण या ठिकाणी आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. जर का दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित नसेल तर नेक्स्ट मॅच लगेच विनर विरुद्ध विनर अशी खेळवली देखील जाईल. याची ही नोंद टीम कोंबळबडी संघाने घ्यायची आहे. जर पुढील दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित नसतील तर ती मॅच खेळवली जाईल. मॅच ऑन. अगदी मागील चेंडू पाहिला तर यस नो बॉल आहे सर. नो बॉल म्हणजे ज्या ठिकाणी पाहिलं तर आता बॅट्समन योगेश साठी या ठिकाणी फ्री हिटचा हा चेंडू. चला खेळपट्टीच्या बाहेर पडल्यानंतर नो बॉल आहे या ठिकाणी. लाईन अगदी लाईनच्याही बाहेर किंवा लाईनवरती पडला तरी देखील इथून नो बॉल आहे याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच इथून फिल्डिंग सजवायचे आहे. यस सर या ठिकाणी नो बॉल आहे ना. यस नो बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव आता इथून धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल 18 धावा आणि आता इथून मात्र फलंदाज योगेश साठी मात्र फ्री हिटचा बॉल. अर्थातच ब्लँक स्टॉक खेळण्याची संधी डोळे झाकून खेळण्याची संधी. एकदम फ्री हिटच्या बॉलवरती फक्त रनआउटच केलं जाईल. मॅच ऑन. फ्री हिटचा बॉल अगदी ऑन साइडला बॉलला पाठवण्याचा प्रयत्न फाईनली क्लिअर करण्याचा प्रयत्न इथून केला होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. अगदी भन्नाट वेग होता या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू पाहिला तर सरळ पॅड वरती होता. शरीराचा वेध घेतला जातोय आणि इथे देखील डॉट बॉल. एकदम फ्री हिटच्या चेंडूवरती मी तर म्हणेन चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाज दशरथ यांचा. समोर चेंडू होता ऑन साइडला पाठवलाय. फटका इथे दमदार परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि आता हा बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून धमाका षटकार. अगदी मागील षटकात पाहिलं तर प्रवीणच्या बॅटमधून मात्र षटकार आले होते परंतु आता या षटकाची संपूर्ण जबाबदारी मित्र म्हणे आता योगेशने उचलली आहे. 6 धावा आल्यात. टीमची टोटल पुढे विसावली आहे परंतु इथे देखील आपण पाहू शकता नशिबाची साथ मिळाली. बॅटची एज घेत असताना बॉल सरळ जाईल अगदी यष्टीरक्षकाला बीट करत असताना सरळ लॉंग स्टॉप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. इथून धाबत संख्येमध्ये पुढे घेतली जाते. भरपूर चांगली इथून सुरुवात पाहायला मिळते. इथे देखील समोर चेंडू आहे. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. व्हॉट अ शॉट. योगेश पारदे फायर ऑन. त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. राहिले परंतु दुसऱ्याही षटकात मात्र योगेश सध्या तरी आपले रंग बदलतोय. अगदी जो आपला नॅचरल खेळ आहे तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सातत्याने प्रत्येकी बॉल वरती अटॅक केला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फुलवलीचा बॉल होता परंतु इथून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये तरी देखील याही बॉल वरती चांगल्या धावा मिळतील. यस याही बॉल वरती 2 धावा ऐकवल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी प्रवीण आणि योगेश मध्ये भरपूर चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा ऐकवल्या जात आहेत. दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला 2 धावा बनवायच्या असतात ना तेव्हा तेव्हा पहिली धाव मात्र वेगाने कंप्लीट करावी लागते आणि त्यानंतर दोनही फलंदाजांना एकमेकांकडे पाहणं फार महत्वाचं राहतं. आय कॉन्टॅक्ट असणं फार महत्वाचं असतं आणि इथून पाहिलं तर वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावा. या षटकातील अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे म्हणजेच प्रथम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटचा बॉल वेगवान चेंडू होता. अशा चेंडूची नितांत गरज आहे
अगदी या ठिकाणी फलंदाज योगेशला सध्या तरी बीट केलं जातं. शेवटचा बॉल आलाय डॉट. अर्थातच पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली, जाऊन थांबली बिनबाद 36 अर्थातच 36 धाबा. चला स्पीडअप करायचा आहे. आज अंतिम दिवस आहे, आज शेवटचा दिवस आहे. आम्ही दोन्ही संघांना विनंती करू आपण कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. चला यानंतर नेक्स्ट मॅच टीम कोपराची वाडी त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर डिक्सल पाली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी आले असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस द्यायचा आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय मॅच क्रमांक दुसरी, पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. अर्थातच एका बाजूला पाहिलं तर टीम चाफेवाडी पठार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिले तर जुगरवाडी संघ आहे. दोन्हीही नामांकित संघ सध्या तरी चांगला क्रिकेट खेळत असताना. षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट ऑन साइडला आडव्या बॅटना अगदी इथून केलाय वार, बॉलला पाठवले सर सीमा पार. प्रवीणच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. गणेश या गोलंदाजांचा मित्र म्हणून भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धमाकेदार बॅटिंग इथून पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज इथून आता कल्पटेवरती पूर्णपणे सेट झालेले आहेत आणि आता या सेट झालेल्या बॅटरला या फलंदाजांना आता कोणता गोलंदाज अपसेट करेल हे देखील पाहूयात. इथून पहिल्या विकेटच्या शोधात आहे टीम चाफेवाडी पठार संघ, परंतु मागील बॉलवरती पाहिल्यात अगदी लेग बाईकच्या माध्यमातून एकदा देखील कंप्लीट केली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 43 धाबा. सध्या तरी पहिल्या विकेट साठी भरपूर चांगली पार्टनरशिप इथून बिल्टअप केली जाते. हा देखील समोर चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती अगदी पाहिलं तर वेग देखील चांगला होता आणि त्यानंतर पाहिलं तर अगदी उसली कमी मिळाली आणि त्याचा फायदा पुरेपूर गोलंदाज गणेशला राहिलाय. डॉट बॉल. अगदी जुगरावडी संघाला कमीत कमी धाबासंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथून सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत. फुल टॉस बॉल, चुकीची लेंथ या ठिकाणी आपण पाहू शकता. हा देखील बॉल पाठवला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पारधीच्या बॅट मधून हा आणखीन एक धमाका. 6 धाबा. हॅलो हॅलो यस मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग केली जाते. सध्या तरी या मॅच मध्ये धाबसंख्येचा डोंगर निर्माण करण्याचा प्रयत्न टीम जुगरवाडी संघ नक्कीच करत असताना आतापर्यंत पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 49 धाबा. पहिल्या मॅच मध्ये 61 बनवल्या होत्या टीम कुंभलवाडी संघानं, परंतु या मॅच मध्ये जुगरवाडी संघ काय धाबा जमा करत आहेत, परंतु या बॉल वरती दोघांचाही कॉलिंग नव्हतं, एकमेकांकडे पाहिलं नाहीये. अगदी इथून पाहिलं तर अगदी योगेश मात्र क्रीज पासून समोर आले होते, बाहेर आले होते आणि तिथे डायरेक्ट हिट. इथे पहिल्या विकेटचा पतन, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचा पतन याकडे केला जातोय. सांघिक यश मात्र मिळते पहिलं, अर्थातच रनआउटच्या माध्यमातून हा पहिला विकेटचा पतन केला जातोय. इथून चाफेवाडी पठार संघाला कमबॅक करावा लागेल, अर्थातच जुगरेवाडी संघाला कमीत कमी धाबासंख्येवरती रोखावं लागेल. आतापर्यंत पाहिलं तर 49 धाबा बनल्या गेल्यात, परंतु यामध्ये अजून सातत्याने डॉट पर्सेंटेज कसे फेकले जातील त्यावर ते नियंत्रण करावं लागेल. सातत्याने आता डॉट बॉल वरती कंट्रोल करावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जुगरावडी संघाला या मैदानाचा नक्कीच मित्रमंडळी अंदाज आहे की सातत्याने या मैदानामध्ये त्यांनी देखील कित्येक सारे सामने खेळलेत, त्यांना देखील माहिती या मैदानावरती धाबा बनल्या जात आहेत आणि सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवण्याचं काम टीम जुगरावडी करते. शेवटचा एक बॉल,
गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. या ठिकाणी आपण पाहू शकता निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. अगदी इथून मात्र शेवटचा बॉल मात्र डॉट आलाय. अर्थातच पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 49 धाबा जुगरवाडी संघाची. चला मॅच ऑन, गेम ऑन. चला नेक्स्ट मॅच जे दोन्ही संघ आहेत अर्थातच डिक्सल पाळे आणि कोपराची वाडी. आम्ही दोन्ही संघाला विनंती करू की आपण यायचं आहे टॉस साठी. या ठिकाणी पाहू शकता पहिलाच बॉल, मात्र पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा तडाखा, पुन्हा एकदा धमाका होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणच्या बॅट मधून हा देखील बॉल सीमा पार, आणखीन एक बिग हिट, षटकार. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भरपूर चांगली बॅटिंग करत असताना इथे देखील आपण पाहू शकता समोर चेंडू होता, यॉर्करचा बॉल, परंतु इथे फसवला गेलाय. चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला होता, परंतु डीप मध्ये प्रथम या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते. इथे आणखीन एक विकेटचा पतन. सेट बॅट्समन प्रवीण मैदानाच्या बाहेर. पलटवार करत असताना षटकारानंतर मात्र विकेट इथून अंकित करतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अगदी आपण पाहिलं तर करण होते, परंतु पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील बॅटची एज आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन. अर्थातच शेवटच्या षटकात मात्र चाफेवाडी पठार संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला कमबॅक राहिलाय. जवळजवळ पाहिलं तर दोन्हीही सलामीवीर फलंदाज बाद केले गेले आणि तदनंतर आता पूर्णपणे आता पाहू शकता चाफेवाडी पठार संघ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मात्र कमबॅक करत असताना सातत्याने पलटवार आता केला जातोय टीम जुगरेवाडी संघावरती. परंतु जुगरेवाडी संघाला या शेवटच्या षटकात सातत्याने अटॅक सुरू ठेवावा लागेल, कारण की शेवटचे हे षटक नेहमीच अटॅकिंग क्रिकेट साठी जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर निवृत्तीला आपण पाहतोय, इथून निवृत्तीला देखील इथून धावा बनवाव्या लागतील. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 55 धावा बनल्या गेल्यात. अगदी चाफेवाडी पठार संघ म्हटलं तरी या टीमकडे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे, म्हणजेच सातत्याने धाबा जमा कराव्या लागतील. इथे देखील फटका दमदार आहे, पहिलाच बॉल निवृत्ती करत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल त्यावरती अगदी तुटून पडलाय. फटका दमदार, अगदी बॅडमिंटन स्ट्रोक, बॉल असं पाठवलाय पुन्हा एकदा सीमारच्या बाहेर. 6 धाबा. प्रतिम बॅटिंग सध्या झोगरवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ, वेट ऑन वॉच. इथे देखील आपण पाहू शकता आडवा बॅट ने केला हा कडवा प्रहार. हा देखील बॉल पुन्हा एकदा सीमा पार, आणखीन एक बिग हिट, आणखीन एक षटकार. सध्या तरी दमदार बॅटिंग पाहायला मिळते, धाबसंख्येचा डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीच्या 3 बॉल वरती चांगला कमबॅक राहिला होता, परंतु तदनंतर पाहिलं जैसा मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती आला लगातार मात्र 2 धमाके झाले. शेवटचा बॉल ऑन सेटला ड्राइव्ह केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धाबा इथून कंप्लीट पाहायला मिळतात.
शेवटच्या बॉलवरती 2 धाबा आल्या, अर्थातच षटक क्रमांक इथून चौथेही कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 69 69 धाबा आणि 70 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी अगदी झुगरेवाडी संघाने जबर आपण पाहिले तर 70 धाबा संख्येचं टार्गेट मात्र चाफेवाडी पठार संघासमोर दिलाय. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 70 धाबा संख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम चाफेवाडी पठार संघाला. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस साठी. चला नेक्स्ट मॅच असणार आहे पहा. टीम डिक्सल पाले आणि कोपऱ्याची वाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लवकर यायचे पहा. मान्यता दोन्ही टीम जर वेळेवरती नसेल मग दोन्ही टीमला पॅनलच केला जाईल, आयोजकांची सूचना आली गेली. कारण आज आपल्याला आपण विचार केला तर हा फायनल दिवस आहे आणि अंतिम दिवस आहे, या स्पर्धेमधला शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टीम्सला विनंती असेल की वेळ वाचवा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले असतील तर या. ही मॅच संपायच्या अगोदर जर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले नाही तर मग दोन्ही टीमला पॅनलिस्टला सामोरं जावं लागेल, याची कॅप्टननी नोंद घ्यायची. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग जरूर पाहायला मिळाली. 69 धावा आणि 70 धावांचा टार्गेट ठेवलाय. आता ह्या इनिंग मध्ये चेसिंग करायचं टीम चाफेवाडी पठार टीमला. टार्गेट भरपूर मोठा आहे आणि आता चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे. आणि दोन्ही टीमला सूचना असणार आहेत, जर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत तर मग एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये घेतला जाईल. टीम जुगरेवाडी टीमच्या कॅप्टन्सनी ही नोंद घ्यायची. प्रत्येक टीम्सला खेळाडूंना सूचना असणार आहे. 15 मिनिटं फक्त तुम्हाला दिले जातील. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत तर मग एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये घेतला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर आता महत्वाची आहे. दोन्ही टीम पाहिलं तर एकाच ताकदीचे जरूर पाहायला मिळतात. दोन्ही टीमकडे बॅटिंग बॉलिंग भरपूर चांगलं आहे. पहिले सत्र संपले गेले, दुसऱ्या सत्राला जरूर सुरुवात पाहायला मिळते. येणारे 24 मध्ये 70 धावांचं टार्गेट आहे. 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक एंड वरती या कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती या विकी, हे 2 फलंदाज. तर संघाच वैयक्तिक पहिले षटक भारतला पाहतोय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला जातोय. पहिलाच बॉल, फुटवर्कचा वापर आपल्याला इथं जरूर पाहायला मिळालाय आणि इथून बॅट सनबॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. पहिले षटक आहे पॉवर प्लेच आणि या षटकांमध्ये 15 ते 20 धावा येणं फार महत्वाचं असणार आहे. कारण 70चा टार्गेट आहे आणि हा जर पल्ला गाठायचा असेल तर मग चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे. इथं काय घडलं जात आहे, बॉलिंग अटॅक भरपूर चांगला राहिला होता आणि इथून क्षेत्ररक्षण थोडेसे चुका पाहायला मिळतात आणि बॉल निघून गेलाय फाईन लेग मध्ये आणि इथून नशिबाचा आलेला हा चौकार पाहायला मिळतो आणि चौकारानं श्री गणेश आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि चाफेवाडी पठार टीम कडनं संघाचं अकाउंट जरूर ओपन पाहायला मिळालंय. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. पहिला बॉल जरूर अप्रतिम राहिला गेला होता, डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला आणि इथून दुसऱ्या बॉलवरती क्षेत्ररक्षण केलेल्या हा चुका. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नीत बॅट सिनरीज लागली जाते. फलंदाज इथून बाद होते, नीत पहिला धक्का बसतोय. फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट.
बाद झालाय आणि इथून आता या दोन खेळाडूंना चांगलं बॅटिंग करावं लागेल. पहा, व्यासपीठाच्या बाजूला जे मुलं खेळत आहेत त्यांना विनंती असेल की प्लीज सामना चालू आहे, कुणी आतमध्ये बॉल फेकू नका आणि प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. मी विनंती करतोय की मॅच खेळायची नाहीये, खेळले तरी ग्राउंडच्या आतमध्ये बॉल टाकू नका प्लीज. हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडंसं लेंथ भटकलेली दिसते. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. एक अवांतर धाव जरूर पाहायला मिळते आणि एक अवांतर धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती लागले जातात 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉल जरूर चांगले फेकले गेले आणि या चौथा बॉल वाईट पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही या षटकातला 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 3 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार येणं आता फार महत्वाचं असणार आहे. क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला आहे, ताकदीचा वापर, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आलाय षटकार, धाव मिळतील 6. षटकाराची सैन्य धावसंख्येत बदल, धावसंख्या 11 धावा दाखल पाहायला मिळते. फलंदाज अनिलला पाहतोय की 3ऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज पाहतो आणि अनिलला मात्र आता अशीच बॅटिंग करणं फार महत्वाचं असणार आहे. एक मोठा फटका आल्यानंतर अजूनही या षटकातला 2 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज भरत वरती आता जरूर हल्ले चढवले जातात आणि पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर 15 ते 20 धावा येणं फार महत्वाचं आहे. 11 धावा जरूर धावफलकीवरती लागले गेलेत. अजूनही या षटकातले 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉल मध्ये जर एखादा बिगिट जर झाला तर मग पॉवर प्ले मध्ये ज्या धावांची गरज होती त्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चाफेवाडी पठार टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथं भरतला आता चांगला कमबॅक करावं लागेल. 70 धावांचं लक्ष ठेवला गेलाय पहिल्या इनिंग मध्ये जुगरीवाडी टीमनं. यॉर्कर पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. लेग स्लिप मध्ये बॉलला ट्रबल केला जातो, क्षेत्ररक्षक आहे आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते आणि एका धावीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकांमधला पाहायचंय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय विकीला. विकी आता सध्या स्ट्राईक एंडवरती पाहतोय. ओपनर फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आता स्ट्राईक मिळाली विकीला आणि विकीला आता चांगली बॅटिंग करावं लागेल. शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण, फटका भरपूर चांगला आहे. बॉल चाललाय वन बॉब सीमा पार, शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. चौकाराच्या साईडने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती लागली गेले 16 धावा आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. चला स्पीडअप करायचे कारण 15 मिनिटं आहेत जुगरेवाडी टीमला. 15 मिनिटांमध्ये अजून 2 षटकं संपवायचे आहेत आणि इथून फक्त 10 मिनिटं राहिले गेलेत. 5 मिनिटांचा खेळ इथं संपला गेला आणि अजून 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायचे आहेत. जर 10 मिनिटांमध्ये जर षटकं संपली नाही तर मग एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. कारण आपल्याला मॅचेस भरपूर खेळायच्या, आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय. कारण ही स्पर्धा जर पाहिली तर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. 4 दिवस या स्पर्धेचा आनंद भरपूर प्रेक्षक वर्गांना खरं तर ब्रदर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेले असतील. आम्ही त्यांचेही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो अनिल. अनिलच्या पाठमधनं जरूर एक षटकार पाहायला मिळाला तर विकीच्या पाठमधनं एक चौकार जरूर पाहायला मिळाला. स्लो पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. गुडलेस वरती चेंडू अडलला गेला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, छोटे डॉट बॉल येणार तेवढं पेशर सध्या पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना चाफेवाडी पठार टीमला. हा जर टार्गेट गाठायचं असेल तर मग डॉट बॉल जर तुम्ही असे केले तर मग थोडंसं अडचणीत सापडणार. जर सामना खुल्ला करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार येणं फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅप मध्ये चेंडूला ढकलला जातोय. बॉल थांबणार नाही. बॉल निघून गेलाय वन बॉम्ब सीमा पार, आलाय चौकार. धाव मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकीवरती लागले गेले आहेत 20 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. टार्गेट भरपूर मोठा आहे आणि या टार्गेट आपण जर विचार केला तर अशी आतषबाजी करणं फार महत्वाचं असणार आहे. हा बॉल थोडासा बाहेर जाणारा बॉल, पंच आमच्याकडे बोलताय वाईड बॉल आणि एक अवंतर धाव जरूर पाहायला मिळते. एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल 21 धावा धावफलकीवरती पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये आता चांगली बॅटिंग करावं लागेल टीम चाफेवाडी पठार टीमला.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाठ छेडरी लागली जाते. बॉल थ्रो मध्ये सुद्धा गोलंदाजाला पाहतोय. चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल टिपला जातोय आणि इथून धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. फलंदाज अनिल बॅक टू द डगआउट. अविनाशला पाहतोय आपण चौथ्या क्रमांकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजून या षटकातला 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 21 वरती थांबली गेली ही गाडी. ही जर गाडी पुढे ढकलायची असेल तर टीम बॅटिंग करत असताना चाफेवाडी पठार टीमला मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जुगरेवाडी टीमनं अप्रतिम बॅटिंग केली गेली. पहिल्या 12 बॉल मध्ये जे धुवाधूर बॅटिंग पाहायला जरूर मिळाले आणि त्याच्यानंतर 12 बॉलचा खेळ बाकी असताना कमालीची बॅटिंग राहिली गेली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाशला पाहतोय. सध्या स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय. फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकलला. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहायला गेला आणि इथून फक्त मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा जरूर धावफलकीवरती लागले गेलेत. 70 धावांचा टार्गेट आहे आणि इथून 2 फलंदाज महत्वाचे बाद झालेत. कल्पेश आणि अनिल. आता पूर्ण जबाबदारी विकी. सध्या आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती, कारण विकीला देखील ठाऊक आहे विकीच्या बॅटमधनं एक चौकार जरूर पाहायला मिळाला आणि ह्या बॉलवरती आता प्रहार करणं फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. गॅपमध्ये बोला ढकलला. स्लिप मिडऑन मध्ये ट्रॅव्हल केला होता आणि इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकामधला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती काय घडेल हे देखील पाहणं फार महत्वाचा असणार आहे आणि इथून थोडंसं बॅकफुटला टीम आपल्याला पाहायला मिळते. चाफेवाडी पठार टीम आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉट मिड ऑन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक दुसरं संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागल्या गेल्या आहेत 25 धावा स्कोर कार्ड वरती. वैयक्तिक तिसरं षटक. करण बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगला कमबॅक करावा लागेल टीम चाफेवाडी पठार टीमला. धावसंख्या 25 धावा जरूर लागल्या गेल्या धावफलकीवरती. तर ह्या ओव्हर मध्ये जर चांगली बॅटिंग जर झाली तर मग पुढच्या 6 बॉल मध्ये समीकरण थोडंसं आपल्याला जरूर सोपं पाहायला मिळेल. परंतु आता ते प्रयत्न होतील का हे देखील पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. करणला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल जोरदार अपील. इथं पंचांचा बोट आकाशाकडे. LBW चा शिकार ठरला जातोय. इथं अजून एक फलंदाज बाद होईल. चाफेवाडी टीमचा धक्का क्रमांक 3 लागला जातोय. अविनाश बॅक टू द डगआउट. विकी बाद झालाय आणि पहिल्याच बॉल वरती एलबीचा शिकार जरूर पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कैलासला पाहतोय. कैलासला मात्र आता चांगली बॅटिंग करावं लागेल. तर एकीकडे अविनाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जे कुठेतरी धावसंख्या भरपूर उभे करण्याचा प्रयत्न राहिला गेला जुगरेवाडी टीमचा आणि त्याच्यानंतर थोडस पेशर मध्ये आपल्याला ही टीम पाहायला मिळते चाफेवाडी पठार टीम, कारण टार्गेट भरपूर मोठं. आता 4ही गोलंदाजावरती तुटून पडलेले ते खेळाडू आणि अप्रतिम 4ही बाजूला षटकार चौकारांची आतषबाजी जरूर पाहायला मिळाली होती आणि इथून कमबॅक जरूर जुगरेवाडी टीमकडे राहायला गेलाय. पहिलाच बॉल होता आणि पहिलाच बॉल जरूर एक विकेट पाहायला मिळालाय. तिसरं षटक करणचं पाहता आपण. अप्रतिम बॉलिंग अटॅक राहायला गेलाय. स्ट्राईक वरती कैलासला पाहतो. आता पाहायचंय कैलास कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं राहिलं गेलंय.
वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालच्या साईडने जरूर पाहायला मिळाला होता आणि थोडा बॅट्समन मूळचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्वाचं आहे आणि थोडा दुसरा बॉल जरूर डॉट फेकला गेलाय. त्याच्यावरती पुन्हा एकदा स्ट्रेट अप मध्ये उडवला जातोय. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि थोडा मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळाले. जर चापेवाडी पठार टीमला जर सामना खुला करायचा असेल तर मग सिंगल डबलला प्राधान्य देऊन उपयोग नाही. जर सोपं करायचं असेल तर मग प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करणं फार महत्वाचं असणार आहे. टार्गेट 70 धावांचा आहे आणि जर हा पल्ला गाठायचा असेल तर मग मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. बॅट चिनरी जरूर पाहायला मिळाले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल चाललाय थर्ड मॅन मध्ये आउट ऑफ द पार. आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक होते. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि चुकी होणार नाही. आणि इथून फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 4 लागला जातोय. अविनाश बॅक टू द डगआउट. डिक्सल पाली टीमचे कॅप्टन्स आणि कोपऱ्याची वाडी टीमचे कॅप्टन्स तुम्हाला आता लाचचा पुकार असणार आहे. मग अन्यथा मग दोन्ही टीमला पॅनलिस्ट केला जाईल. जो आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. मी विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आले असतील तर लगेच यायचंय, नाहीतर मग दोन्ही टीमला पॅनलिस्ट केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल लवकरात लवकर यायचंय टॉच विन करण्यासाठी. इथे काय घडला जात आहे. बॅट चिनरी जरूर पाहायला मिळाली होती. इथून क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक इथं 3रं संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 30 या आकड्यावरती. आता बॉल असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये अजूनही 40. म्हणजे समीकरण भरपूर कठीण आहे आणि इथून सामना जवळजवळ आपल्याला झुगरेवाडी टीमकडे पाहायला मिळतोय. टीम डिक्सल पाली टीमचे कॅप्टन जरूर आले गेले तर कोपऱ्याची वाडी जर कॅप्टन आले असतील तर विनंती करतो यायचं लगेच नाणेफेकीसाठी. मग अन्यथा तुम्हाला पॅनल्सला समोर जायला गेले याची नोंद घ्यायची आहे. जवळ मॅचकडे शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. निवृत्तीला पाहतो आपण. पहिला आज बॉल हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल चापेवाडी पठार टीमला. चला बॅट्समन लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. उशीर करायचं नाहीये. इथून पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जरूर मोठा फटका पाहायला मिळाला होता आणि इथून फलंदाज होईल बाद. 5 बॉलचा खेळ बाकी. 5 मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे आणि सामना आपल्याला झुगरेवाडी टीमकडे जरूर पाहायला मिळतोय. कारण बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन भरपूर चांगलं आहे त्या टीमकडे राहिलं गेलं. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती झुगरेवाडी टीमकडनं. कोपऱ्याची वाडी टीम आले असेल तर कॅप्टनला विनंती असेल की यायच्या नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. इथून पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा बॉल डॉट. 4 बॉलचा खेळ बाकी. पाहिजे 4 बॉलमध्ये अजूनही किती मोठे फटके पाहायला मिळतील. कारण मोठे फटके आले तरी या सामना झुगरेवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. 4ही गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम कमबॅक झुगरेवाडी टीम कडनं राहिला गेलाय. पुन्हा एकदा तीच लेंथ तोच गती आणि तोच टप्पा जरूर पाहायला मिळतोय. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट. सलगचे 2 बॉल डॉट. पाहायचं गोलंदाज आपण पाहतोय निवृत्तीला पाहतोय आपण. मिडल षटक या गोलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळेल का. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता आणि इथून अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा काय कमबॅक राहिला गेलाय. पहिल्या बॉलवरती विकेट. सलगचे 3 बॉल डॉट. 4 बॉलचा खेळ संपला जातोय आणि अजून 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे.
सर मिडलवर जरूर पाहायला मिळेल, तर ही दुसरी मिडलवर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्लो पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आलाय षटकार, धाव मिळतील 6. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या दाखल 36 धावा लागल्या गेल्यात आणि इथून शेवटचा बॉल फक्त कॅप शोधले आणि बॉलला टॅग केला गेला आणि इथून सामना जिंकलाय जिगरेवाडी टीम. हार्डलक टीम, चाफेवाडी पठार टीम, तुम्ही देखील भरपूर चांगला प्रयत्न राहिला गेला. दोन्ही टीमचा आम्ही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला जातोय ज्यांनी फ्लातून बॅटिंग केली आणि 28 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या आणि बॉलिंग टाकत असताना एक विकेट काढली गेली आणि सामन्याचा सामनावीर ठरतो प्रवीण. लगेच यायचे प्रवीण सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी.